हॅलो एव्हरीवन, आज आम्ही गेलो होतो जुडिओला. नवीन काही कलेक्शन आले का ते बघायला. नवीन कलेक्शन नवीन व्हरायटी तर खूप होती, पण तिथे झालेलं असं की सगळी साईज ओव्हर साईज असल्यामुळे मला काहीच बसत नव्हतं. मग म्हणलं ते घेऊन आणि अल्टर करायची कटकट, त्यापेक्षा राहू देच म्हणलं. सगळं शोधून झाल्यावर साईज काय भेटली नाही, काय सापडे ना, म्हणून मग आपल्या वाळ्या उचापती करायला चालू झालं. मग आमच्या पाटलांना म्हणलं इकडे या, तुम्हाला एक ट्रिक दाखवते. म्हणले असे 2 परफ्यूम हातात घ्यायचे, कोणता स्मेल चांगला वाटतो ते घ्यायचा आणि इकडे तिकडे बघायचं त्यांचा स्टाफ आहे का, नसेल तर मग असं अंगावर सगळं फुकटमध्ये मारून घ्यायचं. आणि ते सगळं झाल्यावर नेलपेंटचे सुद्धा तसंच झालं. आजूबाजूला कोणच नव्हता, इथं चान्सेस घावलेला म्हणून सगळ्या बोटांना घेतलं गरगटून. आणि माणसं याने शूज पॉलिश करतात आणि मी चप्पलवर टोत होते. हे बोलले 4 माणसं बघत आहेत, गप ठेव आणि इथून चल. त्यावेळी मी त्यांना काय बोलू शकत नव्हते, कारण मला शूज घ्यायचा होता. काय बोलले असते तर तिथून डायरेक्ट घर गाठायला लावलं असतं. शूज घ्यायला गेले तिथे पण कांड झालं. कांड तर आपल्या 5वीला पुजलेलंच आहे. आणि शूज घातल्या यांचा दंगा चालू झाला. घेऊ नको डोले, चांगले दिसत नाही. त्यांना म्हणले गप बसा, एवढा एक शूज घेऊन द्या, मग रोज एक मेन्यू करून देते तुम्हाला खायला. मग काय तयार झाले आणि मग शूज घेऊन झाल्यावर म्हणलं माझं बोलणं काय सिरियस घेऊ नका. आणि तसं पण मी आज खूपच यांचा किस्सा मोकळा केलेला. त्यानंतर या चप्पलचा काय सीन होता तेच काय समजत नव्हते. जे हे फुल आहे ते मागे आहे का पुढे हे बघायला गेल्यावर चप्पल तुटलं त्यांचं. आहे तसं टाकलं आणि पळाले तिथून. आणि हे कांदे एवढे छोटे होते म्हणून बघायला गेले तिथे सुद्धा कांड झाला. आणि असं धडाडीचा दिवस गेल्यामुळे खूप खुश होते. चला भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये.